सो आपण मौका आहे दस्तुरे पायल आज एवढे डान्सर आहे आपल्यासोबत तर आपण हुक्स तिघांनाही करायचंय. नाही 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 आमचा डान्स बघितलाय लोकांनी तुझा बघायचा आहे. आम्ही मागच्या इंटरव्ह्यू गेम तर आहे का मी गाण्याचं नाव सांगणार गाणं गाणार म्हणजे एक असं त्याची ओळ गाणार आणि ज्याला ती हुक स्टेप येते त्यांनी क्लॅप करायचं आहे आणि ती हुक स्टेप करून दाखवायची आहे. ओके आणि ह्याच्यामध्ये खरंच विनर आणि लुझर आहे सो पॉईंट्स आहे त्याच्यामध्ये. सो तर विनर आहेच आपल्या. पुढच्या वेळी जेव्हा येईन तेव्हा मी गिफ्ट घेऊन येईन. अरे बापरे ठीक आहे बरं मग ठीक आहे रेडी. सो रेडी आहात दिसतंय ना कोण गावात. ओके पहिलं गाणं आहे चल छैया 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 एक क्लॅप करायची पहिले. एक पॉइंट मला क्लॅप केली ना मी. छैया छैया होतं खरंच 2 मिनिटं आठवलं. गायत्री गायत्रीला आपण देऊयात हा पॉइंट. येस ओके अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय असं नाही रे असं काहीतरी करतात ना ते. पण त्याला जाणार आहे पॉइंट ऑलरेडी. तुला जाणार कारण तू करेक्ट केली. अंगात आलंय अंगात आलं असं करतात. नको अक्षय यार अपेक्षा आहे तुझ्याकडनं तुझ्या चाहतींच्या. त्यांना माहिती आहे हे काही होऊ शकत नाही याच्याकडनं बाकी ठीक आहे सगळं. नेक्स्ट गाणं बघतोय रिक्षावाला वाट माझी बघ. हो आहे हो हा नॉर्मल रिक्षासारखी कशी हे आहे ना हे रिक्षा म्हटल्यावर लगेच ही आहे का हो दोघांना पॉइंट दोघांना अर्धा अर्धा. बरं आता ह्याचं अर्धा एक अर्धा कुठे असं केलं ना दोघांनी एकत्र केलं. ठीक आहे आता हे तर सगळ्यांना माहित असेल चंद्रा रात रंगीन माहितीये पण मला येत नाही. हो आशिषला मी बघितलंय बरं नाचताना तो मारेल मला. आशिषला मी खरंच ह्याच्यामध्ये त्याला टॅग करणार चंद्रावर पाठवेल जर मी केलं तर चंद्रा तो चल जा तिकडे. मला माहितीये कशी आहे पण मी ते करणार नाही. नको 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 आम्हाला चंद्रावर पाठवतील इकडनं डायरेक्ट मडवर. मडमध्ये खड्डे आहेत ऑलरेडी चंद्रासारखं वाटतं आम्हाला येताना पण आता तिकडे पाठवतील एवढं नको. बरं ठीक आहे सो हे गाणं स्किप कर. आता हे यायला पाहिजे अक्षय. माय नेम इज लखन माय नेम. हा कसं ग अरे मी तुमच्या दोनदा वाजवली तू वाजवलीस ना. रिएश्युरन्स करतोय नक्की अशीच का अशीच आहे ना. मला असं का वाटतं तुम्ही लगेच युट्यूब वर जाऊन बघा आता हुक स्टेप काय. नाही बघतोय रिक्षावाला काय सगळं माहितीच ग पण येत नाहीत. चलो छैया मी कशी विसरले मलाच आश्चर्य. चल जाय होतं असं पेपर आल्यावर सगळं ब्लँक व्हायला होतं. ओके आता झालं झिंग 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 आट झिंग झिंग झिंग. अरे पायल झिंग 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 हे जमलं होतं हे केलं होतं मी हे पहिलं केलं होतं फक्त ते आपल्याला येत नाही कारण कसं आहे हात वेगळे नसतात पाय वेगळे नसतात. बरं आता कजरा रे पूर्ण मार्ग आहेत. मला का असं वाटतं मी याच्यामध्ये सगळे वर्गातला मुलगा असतो ना पेपरचा अभ्यास नाही केलाय एकदम पैकीच्या पैकी मार्क हा मिळणारच. आणि मग नंतर म्हणा नाही नाही मला त्यातलं काहीच कळत नाही मला नाही जमत त्यात. बरं तू म्हणालास की तुला डान्स वगैरे इतकं फार नाही आवडत पण बघायला आवडतो कमाल डान्स करतो खूप कमाल. पण असं कोण म्हणजे स्टेज परफॉर्मन्स आपला पहिला सगळ्यांचाच पहिला असतो. पहिला डान्स परफॉर्मन्स कोणत्या गाण्यावर होता ते आठवतं गॅदरिंग किंवा नाही मी शाळेत पण कधी नाचलो नाही आणि कॉलेजमध्ये पण नाचलो नाही. आमच्या कॉलेजमध्ये ना रहेजाला गंमत असायची मी तिकडे होस्टिंगचं स्क्रिप्ट लिहायचो तर एकदा होस्टिंग केली मी तिकडे आणि आमच्याकडे असं असायचं जेव्हा इतर नाचतात ना तेव्हा असं त्यांचा खूप सुंदर डान्स असेल कुठल्या वर्गाचा तर तिकडे जाऊन आपण मागून फक्त हे आम्ही कॉलेजमध्ये केलेलं आणि त्याचे व्हिडिओ मी फेसबुकला टाकले होते. आणि म्हणजे ते सुंदर कपल नाचतंय काहीतरी असं वगैरे तर तिकडे जाऊन वगैरे असं वगैरे आम्ही अशी 7 जण होतो. त्या दिवशी सांगितलं होतं
कोपरा गँग होती आमची 7 जणांची. ही 7 जण वाह्यात होती. आम्ही ते ॲड पण केल्या होत्या. ॲड म्हणजे जसं इव्हेंटला असतं ना, तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये ॲड पण की ते सगळे चेंजिंग करतात. तर कॉम्प्लॅन, मग एक छोटा कमी उंचीचा मुलगा होता, मग ते गुडघे घालून त्याचे मास्क घालून आय एम अ कॉम्प्लॅन बॉय वगैरे आम्ही सगळ्यांची अशी वाट लावायचो. खूप राडे घातलेले, खूप राडे घातलेले. वेगळंच काहीतरी होतं म्हणजे. म्हणजे मजा करायचो आम्ही. असं डान्स बिन्स करून मजा नाही करायचो, डान्स खराब करून मजा करायचो. मी म्हटलं ना एन्जॉय करतो तो जास्त मोर दॅन क्राफ्ट आणि कोरिओग्राफी. मी लहानपणी यू विल नॉट बिलीव्ह दिस, मी तुम्हाला फोटो दाखवीन. मी कथक शिकायचे आणि सो ते शाळेत वगैरे मी त्या रिलेटेड मी डान्स केलेले आहेत. बट एक खूप अजूनही मला आश्चर्य वाटतं अशी एक आठवण आहे, ती म्हणजे एक क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस नावाची एक ब्युटी कॉन्टेस्ट असते. तर त्याच्या कुठल्या तरी ऑडिशन राऊंडला मी ते स्टुडंट ऑफ द इयरमधलं राधा जे गाणं आहे त्याच्यावरती मी डान्स केला होता आणि ॲक्च्युली सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या आणि मी पुढच्या राऊंडसाठी सिलेक्ट झाले होते. आणि मला असं झालं की डान्स करून मी सिलेक्ट झाले. ओ गुड. एकतर जज तरी चुकीचं आहे, तर मी तरी पण मस्त तुक्का लागला तर तुझा मस्त लागलेला. पायल? मला आठवतं आहे शाळेच्या गॅदरिंगमध्ये पहिल्यांदा नाचले होते. माझ्याकडे खूप भयंकर फोटो आहे ज्याच्यामध्ये ना फक्त एवढंच पांढरं दिसतंय आणि इथे असं लाल चुटू गोट दिसतात आणि बाकी भुवया पण गायब आहेत. मी आईला म्हणलं असं का मेकअप केला असेल माझा. असं कोळी नृत्य होतं ते ॲक्च्युली. आणि माझ्या शेजारचा मुलगा, मला वाटतं त्याच्या आईने किंवा माझ्या आईने आमच्या दोघांचाच मेकअप केला. बाकी सगळे नॉर्मल दिसतात आणि मी एवढेच पांढरे आणि असं लाल बरं त्याला पण त्याचे पण ओठ लाल करून ठेवलेत. हां, आणि त्याची अशी लुंगी इथून त्याची अशी पॅन्ट दिसते छोटी आणि मला असं ते सगळं तंग टाईट आणि माझं पोट एवढं झालंय. त्या निऱ्याने ते खोपा बिपा करतात ते असं करतात ना त्याने. आणि गाणं होतं मी आहे कोली, नाही डोलकर 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 दर्या, त्याच्यावरती. आणि जोड्या म्हणजे आणि त्यावेळेस आपलं एक वेगळंच असतं ना, मला त्याच्याच बरोबर जोडी हवी, मला ह्याच्याच त्यामुळे मला त्याच्याबरोबर डान्स करताना फार मजा आली. एवढं तर मला आठवतंय. पुस्तकातून बाहेर येते आता पायल. पण हे खरंच गंमत असायची. आता पटकन शाळा आठवली. मी कधी नाचलो नाही. आम्ही तेव्हापासून कोपऱ्यातच बसणारी मंडळी होतो. मी कधीच नाही नाचलो स्टेजवर. मला भीती अशी वाटतेय की आता जाऊन माझ्या वर्गातल्या पोरांनी फक्त फोटो काढून बघायला नको की सो थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द व्हेरी बेस्ट मालिकेसाठी. थँक्यू सो मच.